तांदूळाच्या भाकरीसारखी ज्वारी किंवा बाजरीची भाकरीसुद्धा आपण उकड काढून करू शकतो। हे मी बरेच व्हिडिओ पाहिले, त्याच्यानंतर मला समजलं, तर म्हटलं आपण पण प्रयत्न करूयात। तर नमस्कार मंडळी, माय व्हेज रेसिपीजमध्ये मी रश्मी तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत करते। तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला। तर मी ज्वारीच्या भाकरीसाठी इथे जवळजवळ 1.25 वाटी आपली स्टीलची वाटी पाणी घेतलं आहे। त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ते पाणी चांगलं उकळायला सुरुवात झाली की त्यामध्ये मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे। साधारण आपला जो बाउल असतो मोठा, तर 1.25 बाउल मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ज्वारीचं पीठ मी त्यात घातलं आणि छान ढवळायला सुरुवात केली। एक अर्ध्या मिनिटांनी ढवळायला सुरुवात केल्यावर गॅस बंद करायचा आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जर वाटलं की पाणी थोडंसं कमी वाटतंय तर थोडंसं मी त्यात कोमट पाणी करून पुन्हा एकदा घातलेलं आहे आणि परत एकदा मी मिक्स केलेलं आहे। आणि हे मिक्स केल्यावर 10 मिनिटं झाकण ठेवून आपण ते रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। आणि 10 मिनिटं झाल्यावर ते थोडंसं गार होऊन द्यायचं, भांड्यात ते पीठ काढून घ्यायचं आणि आपल्या हाताला सोसेल असंच ते पीठ थोडं थोडं करत भिजवायला घ्यायचं। एकीकडे मी गार पाण्याचा अपका त्याच्यावर मारते म्हणजे मला ते पीठ नीट भिजवता येईल। तर आधी मी ते जरा सारखं करून घेतलं, गुठळ्या फोडून घेतल्या आणि थोडं थोडं करत जसं जसं गार होत जाईल, कोमट थोडं राहिलं तरी चालेल, आणि हे पीठ भिजवायला घ्यायचं। आणि हे बघा, मी थोडा थोडा पाण्याचा अपका मारत ते पीठ भिजवायला घेतलं आणि आता हे असं भिजवलेलं आहे। आता व्यवस्थित त्याला मऊ करायचं। थोडासा इथे जोर लावून मी हे भिजवते म्हणजे छान मऊ होईल आणि आपली भाकरी पण छान होईल। मी हा प्रयत्न पहिल्यांदाच करते उकड काढून भाकरी करण्याचा। तर बघू आता भाकरी कशी होते, होप सो की चांगलीच होईल। ते मी छान पीठ भिजवलेलं आहे, ह्याच्यावर झाकण ठेवलं। एक 5 मिनिटं फक्त मी ठेवणार आहे आणि 5 मिनिटांनंतर मी त्या कणकेचा एक छोटासा गोळा घेतला आणि थोडंसं वरतून पीठ लावून ती थोडीशी मी आधी थापून घेतली म्हणजे ती तुटणार नाही, पण थापताना साईडनी ती थोडीशी तुटत होती, त्यामुळे मी थोडीशी साईडनी दाबत दाबत गोल फिरवत अशी मी आधी थोडी थापून घेतली। बघा तुम्ही, तर भाकरी छान लाटली गेली। मी पोळीपेक्षा थोडीशी जाडच ठेवले आणि एकीकडे मी तवा तापत ठेवलेला। तवा तापल्यावर मी त्याच्यावर भाकरी टाकली केलेली। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघत रहा माय व्हेज रेसिपीज। थँक्यू।